नेमकं मॅग्नेट असतं काय? का बरं अट्रॅक्ट आणि रिपेल करत असेल? हा तर प्रश्न यायलाच पाहिजे. डायपोल असतात, एक नॉर्थ एक साऊथ आहेत. दोन गोष्टी असतील तर वेगळे होतात. जसं की तुम्हाला माहिती आहे लैला मजनू वेगळे केले आहेत, मिया बीबी तलाक लेके अलग कर सकते हे माहिती आहे ना, सगळ्यांना वेगळे करू शकतो का नाही आपण. ईच अँड एव्हरी सबस्टन्स इज मेड अप ऑफ ॲटम्स. ते ॲटम असते, हे ATEM असते, ते ITEM असतं. ठीक आहे ना, समजलं असेल तुम्हाला. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. हा नवीन चॅप्टर आहे 11वा नंबरचा. याच्या आधीचे 10च्या 10 चॅप्टर मी अपलोड केलेले आहे आपल्या मराठी भाषेतून. पण तुमचं काम आहे शेअर करणे. आणि ज्या विद्यार्थ्यांना MST CET करायचे असेल तर PGMN नावाचं एक ॲप आहे, प्ले स्टोरवर जर गेला तर तिथे टॉपर्स प्रो बॅच नावाची बॅच आहे. तिथं आम्ही शिकवत असतो मस्तपैकी, एकदा येऊन तर बघा. तर चला, आज आपल्याला मॅग्नेटिक मटेरियल नावाचा हा चॅप्टर चालू करायचा आहे. जर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट हा जो 10वा चॅप्टर आहे, खूप डिटेल शिकवला, एकदा नक्की बघा. खूप बेसिक नॉलेज दिलेलं आहे. याच्यात पण बेसिक नॉलेज भेटणारच आहे, पण हा चॅप्टर मुळातच छोटा असल्यामुळे खूप काही डिस्कशन्स होईल असं वाटत नाही, पण तरी मी एक प्रयत्न करणार आहे. आता या ठिकाणी मला काही आधी बेसिक शिकवायचं आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल की ही जी मॅग्नेटिक मटेरियल आहे याच्यात नेमकं मॅग्नेट असतं काय? का बरं अट्रॅक्ट आणि रिपेल करत असेल? हा तर प्रश्न यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर असं बोललं जातं, मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट इन नेचर. म्हणजे डायपोल असतात, एक नॉर्थ एक साऊथ आहेत. दोन गोष्टी असतील तर वेगळे होतात. जसं की तुम्हाला माहिती आहे लैला मजनू वेगळे केले आहेत, मिया बीबी तलाक लेके अलग कर सकते हे माहिती आहे ना, सगळ्यांना वेगळे करू शकतो का नाही आपण. कोणत्याही दोन गोष्टी वेगळे करू शकतो. मग या ठिकाणी नॉर्थ आणि साऊथ पोल जर असेल तर याला का बरं वेगळं करता येत नाही? मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट हा शब्द कशामुळे, हे सेंटेन्स कशामुळे असेल? तर याचं सगळ्यांचं उत्तर आजच्या सेशनमध्ये तुम्हाला निश्चित भेटणार आहे. पूर्ण व्हिडिओ ऐका, व्यवस्थित समजून घ्या. डिस्टर्बन्स इकडलं तिकडलं काही असेल तर बंद करा. कॉलनीतून कोणी जात असेल येत असेल त्याच्याकडे बघू नका. बिना कामाचे धंदे करू नका. आता एक्झाम जवळ आलेली आहे. तर चला, सगळ्यांना माहिती आहे की ईच अँड एव्हरी सबस्टन्स इज मेड अप ऑफ ॲटम्स. ते ॲटम असते, हे ATEM असते, ते ITEM असतं. ठीक आहे ना, समजलं असेल तुम्हाला. तर कोणतीही वस्तू ह्या ॲटमने बनलेली आहे, सगळ्यांना माहिती आहे. मग ॲटममध्ये सेंटरला काय असतात? न्यूक्लियस असतं, माहिती आहे. आणि इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस करत असतो. असा हे इलेक्ट्रॉन आहेत, अँटी क्लॉकवाईज फिरत आहे असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. लक्षात येतं? आता जर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस होत असेल तर याचा अर्थ काय बरं? की करंट लूप तयार होत असेल त्याच्या अपोजिट दिशेने. हे करंट लूप बघा, हा अँटी क्लॉकवाईज आहे, इलेक्ट्रॉन मूव्ह होतोय, आणि करंट क्लॉकवाईज होतोय. फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड एज करंट. सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे प्रत्येक ॲटम मध्ये एक करंटचा लूप असतो, पण तो खूप छोटा लूप आहे, म्हणजे खूप कमी करंट आहे. तुम्ही म्हणसाल ना सर, मी जर हात लावले ॲटम मला शॉक नाही लागत. नाही लागणार. का बरं? माणसाला 50 व्होल्टच्या खालचं बिलो व्होल्ट असेल, बिलो, तर याचा शॉक लागत नाही. जसं की माझ्या घरात चार्जर आहे, चार्जर लावा, स्विच ऑन करा, चार्जर हातात धरा, शॉक लागत नाही. कारण की कमी व्होल्टेज आहे. 2 सेल आहे, 2 सेलपासून छोटासा बल्ब लागतो ना, त्याच्यावर 2 सेलवर वायर लावा, बघा जोडा हाताने, तुम्हाला शॉक लागणार नाही. म्हणजे या ठिकाणी ईच अँड एव्हरी सबस्टन्स इज मेड अप ऑफ ॲटम. सेंटरला कोण आहे? न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन फ्लो झाल्यामुळे करंटचा लूप तयार होतो. काय होतो? करंटचा लूप तयार होतो. लक्षात येतं? आणि याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये आपण राईट हँड रूल शिकलोय. जर एखाद्या कंडक्टरमधून करंट फ्लो होत असेल तर त्या दिशेने आपला थंब करायचा होता. आणि हे 4 बोट आहेत ना,
कर करायचे असे सर्क्युलर पाथमध्ये, आणि ते जे काही कर होते तशी मॅग्नेटिक फील्ड तयार होते. असं आपण राईट हँड रूल इथे शिकलेलो आहात, कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल. हे कोण आहे? कंडक्टर आहे. आय करंट फ्लो होतोय. स्ट्रेच थंब करायचा आहे, 4 बोट जे आहेत आपले कर करायचे असे सर्क्युलर पाथमध्ये, तर ती मॅग्नेटिक फील्ड दाखवते. मग इथे ही करंट आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. लक्षात आलं ना मॅग्नेटिक फील्ड कशी? एक लक्षात घ्या, करंट आणि मॅग्नेटिक फील्ड हे एक दुसऱ्याचे पार्टनर आहेत. जसं मी या बीबी है ना, जी एफ बी एफ सगळे पार्टनर आहेत, तसे हा पण पार्टनर आहे. करंट आहे म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड आहे. लक्षात येतं? समजतं? आता या ठिकाणी हा जो काही करंट लूप तयार होतो, तर हा इलेक्ट्रॉन 2 मोशन्स करतो. एक करतो एक ऑर्बिटल मोशन, गोल फिरतोय, आणि एक स्वतःभोवती फिरतोय, त्याला स्पिन मोशन असं म्हणतात. केमिस्ट्री स्पिन मोशन शिकला असाल तुम्ही, बरोबर आहे की नाही? म्हणजे मला काय सांगायचंय की इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस करत असताना ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट असतात आणि एक स्पिन मोशन, आणि या दोघांचं मिळून मोशन जे तयार होतं त्याला रिझल्टंट म्हणतात ऑर्बिटल, आणि हा स्पिन मोशन आहे. आणि मोमेंट इलेक्ट्रॉन करत असेल त्याला करंट म्हणतात, आणि करंट फ्लो होत असेल तर मॅग्नेटिक फील्ड असते. राईट आहे? समजतं का मला काय काय बोलायचं ते? आता राहिला प्रश्न, जर तुमचा एक करंट लूप घेतला असा, तुम्हाला दिसतं की हा क्लॉकवाईज आहे सर, दिसतं, आणि एक करंट लूप घेतला जो की अँटी क्लॉकवाईज, घडीची उलटी दिशा, बरोबर आहे? तर इथं तुम्हाला हे नॉर्थ पोल सारखं दिसतं, आणि इथं जर पाहिलं तर तुम्ही साऊथ पोल तयार होतं. ठीक आहे. आता तुम्हाला कळालं असेल इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व झाल्यामुळे या ॲटममध्ये करंटचा लूप तयार होतो, आणि करंट आहे तर मॅग्नेटिक फील्ड आहे. असं मॅग्नेटिक फील्ड टू द इलेक्ट्रिक करंटमध्ये मी राईट हँड रूल, फ्लेमिंग राईट हँड रूल शिकवला. तर इथे हा नॉर्थ आहे, साऊथ आहे. जर अँटी क्लॉकवाईज असेल तर नॉर्थ, आणि हा क्लॉकवाईज असेल तर साऊथ. बरं, आता माझा प्रश्न नीट ऐका. मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट का असतात? मोनोपोल का नसतो याचं कारण ऐका. आता समजा की मी म्हटलं बुवा अँटी क्लॉकवाईज आहे, नॉर्थ म्हणा, क्लॉकवाईज आहे, साऊथ पोल म्हणा, बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही ज्या वेळेस या ठिकाणी हे म्हणजे जर बार मॅग्नेट घेतला, इकडे नॉर्थ असेल, इकडे साऊथ असेल, असेल की नाही? मग तुम्हाला काय म्हणायचंय, नीट लक्षात घ्या आता मी काय बोलतो ते. इकडे नॉर्थ दिसते, इकडे साऊथ दिसते तुम्हाला. तर नॉर्थ पासून मॅग्नेटिक फील्ड बाहेर येते. मी राईट हँड रूल नुसार समजून सांगतो. बघा, 4 बोट करा, करंटचा लूप आहे, आणि हे मॅग्नेटिक फील्ड दाखवतोय. ठीक आहे, बघा थंब कुठे येते? वर येते. म्हणजे जिथं नॉर्थ आहे तिथून मॅग्नेटिक फील्ड, ठीक आहे, बाहेर येते अशी, बरोबर आहे? आणि जर तुम्ही क्लॉकवाईज केले, हे 4 बोट जर करंटचा लूप केला, तर माझा थंब आत जातोय, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इनसाइड होत असते साऊथला. हे तर कळालं. हा नॉर्थला हिच्यामुळे म्हटलं जातं, पण आउटसाइडला, आउटसाइड द मॅग्नेटिक फील्ड स्टार्ट फ्रॉम नॉर्थ अँड एंड फ्रॉम साऊथ पोल, असं हे कारण आहे त्याचं. ठीक आहे, म्हणतो ना आपण नॉर्थ पासून स्टार्ट होते, साऊथला एंड होते, हे कारण आहे. पण जर इनसाइड जर पाहिलं ना, तर हा क्लोज लूप आहे बरं, असा जाऊन हे असा येतो, आणि आतमध्ये जर पाहिलं तर साऊथ टू नॉर्थ असतो. आतापर्यंत आपल्याला बाहेरच शिकवलं, आतलं शिकवलेलं नसतं 10वी पर्यंत. म्हणतात ना नॉर्थ पासून स्टार्ट होते आणि साऊथला एंड होते. ऍक्च्युअली मॅग्नेटिक फील्ड एक क्लोज लूप आहे. तुम्ही आउटसाइडला पाहिलं तर नॉर्थ कडून साऊथ कडे जाताना दिसतंय, आणि इनसाइड पाहिलं तर साऊथ टू नॉर्थ दिसतं. ठीक आहे ना, पण आपण आज जाऊन बघत नाही. बरं, सोडून द्या. आता मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट, याचं उत्तर नीट ऐका. मोनोपोल का नाही? चला आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली गोष्टी सांगतो, नीट लक्षात समजून घ्या. हा माझा हा तळ हात छान दिसतोय, आणि हा माझा बॅक साईड आहे, फ्रंट साईड बॅक साईड, फ्रंट साईड बॅक. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, नीट लक्षात घ्या. बघा, माझं तुमचा कडे तुम्हाला कॉमेंटमध्ये लिहायचंय, माझा जो हात आहे त्याची कोणती साईड दिसते? निश्चित तुम्ही काय सांगसाल? फ्रंट. नाही बाबा, मला तर बॅक दिसते रे. शपथ तुमची, बघा बॅक दिसते की नाही? तुम्हाला खोट वाटेल. तुम्हाला कोणती दिसली? फ्रंट दिसली. मला बॅक दिसते. तुम्हाला कोणती दिसते? बॅक. पण मला तर फ्रंट दिसते ना. म्हणजे मला काय सांगायचं याच्यावरून, की बाबा भलं तुम्हाला इकडे नॉर्थ दिसत असेल, पण या बोर्डाच्या पाठीमागच्या साईडनं जर गेलो असतो मी, तर मी म्हटलं असं नाही नाही साऊथ आहे. तुम्हाला भलं फ्रंट साईडला साऊथ दिसत असेल, मी जर हिच्या बॅक साईडला गेलो तर मला नॉर्थ दिसेल. नीट समजतं का?
तुम्हाला जरी फ्रंट दिसत असेल तर मला बॅक दिसते, कारण की तुम्ही माझ्या फ्रंट साईडला उभे आहात, मी बॅक साईडला या हाताच्या आहे. लक्षात येतं का? म्हणजे करंट जेव्हा इथे तयार होतो, हे बघा सिंगल इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन मूव्ह होतोय, मूव्ह झाल्यामुळे करंट फ्लो होतोय, आणि करंटचा तुम्हाला जर क्लॉकवाईज असेल तर तुम्ही साऊथ म्हटलात, पण मी बॅक साईडला गेल्यानंतर मला उलट दिसणार आहे. आरशात मिररमध्ये बघा, कान इकडे दिसतील तुम्हाला. तसंच तर या ठिकाणी हा नॉर्थ असेल, सॉरी, तर पाठीमागून साऊथ असेल तर नॉर्थ दिसेल. म्हणजे याचा अर्थ असा आहे, हा करंटचा लूप सिंगल आहे, करंटचा लूप सिंगल आहे, आणि सिंगल असल्यामुळे ज्या वेळेस तुम्ही बघा त्या करंटच्या लूपला जर खतम केलं तर तो आयटम राहणार नाही, तिथे इलेक्ट्रॉन फ्लो होणार नाही. फ्लो नाही झाला म्हणजे करंट फ्लो नाही झाला, नॉर्थ साऊथ पोल राहिले नाही. म्हणजे जो नॉर्थ पोल आहे तोच साऊथ आहे, तो साऊथ आहे तोच नॉर्थ आहे. फक्त बघता कोणीकडने, कोणीकडने बघता, तुम्ही बघता कोणीकडनं, हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे या ठिकाणी तर एकच लूप आहेत. तुम्ही जर इकडनं पाहिलं तर नॉर्थ दिसेल, इकडनं पाहिलं तर साऊथ दिसेल, इकडनं साऊथ दिसलं तर इकडनं नॉर्थ दिसेल. म्हणजे एकच करंट लूप आहे. याच्यात तर खूप मोठे करंट लूप आहेत ॲक्च्युली. याच्यात तर असल्या प्रकारचे बघा, हे करंट लूप असे असतात बघा इथे, है ना, हे करंट लूप तयार होतील इथे. याचं जर घेतलं बघा, आता हा करंट लूप कसा तयार होईल बघा, असा, ठीक आहे, नंतर हा असा तयार होईल, ठीक आहे, हा असा तयार होईल, समजता, हा असा तयार होईल, ठीक आहे, हा असा तयार होईल, लक्षात येतं, हा असा तयार होईल, हा असा तयार होईल, हा असा तयार होईल रे बाबा. हात तुमच्या काय लक्षात आलं, कळालं का? हे जे इनसाइड आहेत का, इनसाइड हे कॅन्सल होत आहेत बरं बघा, हा इनसाइड. म्हणून कधी पण मॅग्नेटच्या जर तुम्ही टाचणी घ्या एखादी आणि ती टाचणी इथं लावा, तर इथं चिपकेल, ती इथं जर असली ना इकडे येईल, इथे जरी असली तिकडे येईल, किंवा इथं मधात नाही चिपकणार. करेक्ट, एकदा ट्राय करून बघा. टाचण्या घ्या अशा खूप मोठ्या, बार मॅग्नेट घ्या असं, त्या मॅग्नेट आहे ना इकडेच चिपकेल, कारण की बाकीचे जे करंट लूप आहेत ना हे आपले कॅन्सल होऊन जातात, कॅन्सल इच वादर करतात एकमेकांना. ठीक आहे, तर तुमच्या एक लक्षात आलं असेल, मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट का? कारण की तो एकच करंट लूप आहे, त्याला बघता कोणीकडनं त्याच्यावर त्याचं नॉर्थ आणि साऊथ पोल असतं. ॲक्च्युली असं म्हटलं जातं, आम्हाला लहानपणी शिकवायचे असे सर लोक, मॅग्नेटच्या आतमध्ये गेले की एकीकडे नॉर्थ पोल असतं, एकीकडे साऊथ पोल असतं. असं नाही, हे चुकीचं शिकवलं जात आहे आपल्याला. नॉर्थ आणि साऊथ पोल नाही, तिथं करंटचा लूप आहे, आणि या करंटच्या लूपमुळे तो नॉर्थ आणि साऊथ पोल दिसतो. जर तुम्ही क्लॉकवाईज पाहिलं तर तो साऊथ दिसतो, जर तो अँटी क्लॉकवाईज पाहिलं तर नॉर्थ दिसतो. आणि हे करंटचा लूप सिंगल आहे, डबल नाही. फक्त त्याला तुम्ही फ्रंट साईडनं बघता का बॅक साईडनं बघता याच्यावर डिपेंड आहे. म्हणून इथं मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट, कारण की हा एकच करंट लूप आहे. त्या करंट लूपला जर कदाचित XY नाव देऊ शकता, झेड काही पण नाव देऊ शकले असते, पण ठीक आहे, नॉर्थ साऊथ डायरेक्शन दाखवतोय म्हणून आपल्याला नॉर्थ आणि साऊथ असं म्हटलेलं आहे. त्याला AB नाव देता आलं असतं, XY नाव दिलं असतं, काही पण देता आलं असतं. ॲक्च्युली इथे कोणत्याही प्रकारचा पोल नाही, तो करंट लूप आहे, हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. मोनोपोल डज नॉट एक्झिस्टचा अर्थ कळाला, कारण मोनोपोल सिंगल. तुम्ही किती मॅग्नेटला छोटं करा, हो, ॲटमच्या इतकं तो छोटं करू शकत नाही ना तुम्ही. किती ॲटम्स लहान आहे, है ना, तर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय, त्याच्यामुळे करंट तयार होतोय. मग तुम्ही म्हणता सर प्रत्येक मटेरियल तर ॲटम पासून बनलंय, मग ते मॅग्नेट का बरं नाही? त्याचे कारण वेगवेगळे आहेत. पहिलं कारण आहे स्पिन मोशन. जर ज्याच्यामध्ये ज्या ॲटममध्ये असलं स्पिन मोशन ऐकला असेल तुम्ही बघा, है ना, हा याला कॅन्सल करत असतो, हा याला कॅन्सल करतो, हा याला कॅन्सल करतो, कळालं का? हा याला कॅन्सल करतो, हा याला कॅन्सल करतो, हा याला कॅन्सल करतोय. लक्षात आलं का? कॅन्सल करत राहतो, एकमेकांना कॅन्सल करत राहतो. आणि म्हणून त्या ठिकाणी ते जे असल्या प्रकारचे स्पिन मोशन एकमेकाला कॅन्सल केल्यामुळे त्याचे इफेक्ट दिसत नाही. काही असतात पण वीक असतात, वेगळे कारण असू शकतात. ठीक आहे, मला कळालं असेल की बाबा नॉर्थ आणि साऊथ पोल डज नॉट एक्झिस्ट, कोणतेही पोल नसतात, तर ते करंटचे लूप असतात. आणि करंट लूप असल्यामुळे नॉर्थ असेल तर तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड इथून तुम्हाला बाहेर निघताना दिसत असेल आउटसाईडला, आणि जर साऊथ असेल तर बघा इनसाईड, म्हणून आत बघा इथं इनसाईड असं घेतलेलं आहे साऊथ. कळालं का? इनसाईड मॅग्नेटिक फील्डच्यामुळे गेलेली आहे. मला असं वाटतं थोडक्यात मॅग्नेट मध्ये का बरं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, तर करंट कारण आहे, इलेक्ट्रॉन कारण आहे. खरं इलेक्ट्रॉन फ्लो झाल्यामुळे करंट लूप तयार होतो, करंट लूप तयार झाल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मॅग्नेटिक फील्ड तयार झाली तर कोणीकडे जात असते, नॉर्थकडून साऊथकडे जात असते.
आउटसाईडला, इनसाईडला साऊथ टू नॉर्थ. आणि मोनोपोल एक्झिस्ट का नाहीत? कारण तो एकच करंट लूप आहे, बस तो कुठून बघता त्याला इम्पॉर्टंट आहे. मला असं वाटतं हे तुम्हाला बेसिक गोष्टी लक्षात आल्या असतील. बरं चला, आपल्याला मॅग्नेटिक मटेरियलमध्ये पहिल्यांदा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स याच्या बाबतीत थोडक्यात शिकायचंय, ते शिकून घेऊ. बघा, मॅग्नेटिक फोर्स डिफाईन कर लाईन सराउंडिंग द बार मॅग्नेट. या बार मॅग्नेटच्या सराउंडिंग अशा कर लाईन्स आहेत. हे तुमच्या लक्षात आलं असेल किंवा इथेही लक्षात आलं असेल. नॉर्थ कडून साऊथकडे मॅग्नेटिक फील्ड दिसतं इथे तुम्हाला, ठीक आहे ना. कर लाईन्स आहेत, त्याला तुम्ही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणू शकता. ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बार मॅग्नेट फॉर्म कंटिन्युअसली क्लोज असतात. याचा अर्थ नीट समजून घ्या. त्यांचं म्हणणं आहे बाबा की हे नॉर्थ आहे, हा साऊथ आहे. नॉर्थकडून निघून साऊथकडे येतात. हे आउटसाईडला ठीक आहे भाऊ, हे आउटसाईडला तुम्ही म्हणले बरोबर आहे, पण इनसाईडला साऊथ टू नॉर्थ आणि म्हणून हे क्लोज झालं. बघा, नॉर्थपासून निघाल नॉर्थपर्यंत पुन्हा परत आलो, म्हणून ही लाईन महत्वाची आहे. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ बार मॅग्नेट जर घेतला तुम्ही, हा कशा आहेत? क्लोज आहेत, फ्रॉम कंटिन्युअसली क्लोज लूप आहेत. हेच जर इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये जर गेला तर तिथे पॉझिटिव्ह चार्ज पासून इलेक्ट्रिक फील्ड लाईन निघतात आणि निगेटिव्ह पाशी एंड होतात. हा क्लोज लूप नाही. बघा असं पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह, पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह, हा फरक आहे. ह्या चॅप्टरमध्ये सिमिलॅरिटी भरपूर आहेत, पण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये पॉझिटिव्ह चार्ज पासून इलेक्ट्रिक फील्ड लाईन स्टार्ट होते आणि निगेटिव्हला एंड होते. इथं असं नाही, नॉर्थकडून गेलं साऊथकडे एंड होतं, असं आउटसाईडला, पण इनसाईडला साऊथ टू नॉर्थ, म्हणून कंटिन्युअसली क्लोज लूप हा शब्द वापरलेला आहे. दे डायरेक्टेड फ्रॉम, मी जे शिकवले ते बघा, नॉर्थ पोल पासून स्टार्ट होते टू साऊथ पोल, पण कुठं? आउटसाइड द मॅग्नेट मध्ये. तर आउटसाइडला जर पाहिलं तर नॉर्थ पासून स्टार्ट होऊन साऊथला एंड होतंय. पण फ्रॉम साऊथ टू नॉर्थ, साऊथ टू नॉर्थ हे कुठं? इनसाइड द मॅग्नेट मध्ये होत असेल. नीट लक्षात घ्या, म्हणून शिकवले आणि तुम्हाला दाखवले नॉर्थ पासून राईट हँड रूल माहित असेल. बघा, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ बार मॅग्नेट बेंड अलॉंग द लेंथ. या लेंथला काय होतात? बेंड होतात अँड एंटर द मॅग्नेट अगेन फ्रॉम ऑपोजिट पोल. म्हणजे नॉर्थकडून गेला तर साऊथकडे एंटर करून पुन्हा ओरिजिनकडे येणार. ठीक आहे, तर हे तुमचे पॉईंट महत्वाचे आहेत. वाय मॅग्नेट मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट, मी सांगितलंय. याचं खूप बेसिक, तरी इथं पण इतकं जबरदस्त नसलेलं असं सांगितलं. का बरं? कारण की हा सिंगल करंट लूप आहे आणि सिंगल करंट लूपला तुम्ही ब्रेक करू शकत नाही. म्हणजे जरी तुम्हाला इथे असल्या प्रकारचा अँटी क्लॉकवाईज करंटचा लूप असेल, है ना, म्हणजे तुम्हाला भलं नॉर्थ दिसत असेल तर त्याच्या पाठीमागून साऊथ दिसेल, हे सिंगल करंट लूप असल्यामुळे होतं असं. ठीक आहे ना. मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट, कधीही होऊ शकत नाही. आपल्याला नेक्स्ट बघायचंय आता टॉर्क ऍक्टिंग मॅग्नेटिक डायपोल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड कशी आहे? युनिफॉर्म, एकसारखी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक डायपोल ठेवायचा, म्हणजे एक मॅग्नेट, बार मॅग्नेट असतं तो ठेवायचा. तर आपल्याला या ठिकाणी तिच्यासाठी काढायची आहे पोटेन्शियल एनर्जी किती असेल, आपण त्याला रोटेट करणार आहे असं. ही डायग्राम माझ्या हाताने मस्तपैकी रपचिक काढतोय. नीट लक्षात घ्या, ही जी काही डायग्राम आहे ही डायग्राम ठेवतोय दुसऱ्या काय. बघा, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, म्हणजे दिशा सारखी असेल आणि सेम अंतरावर असेल. बघा, है ना, हे अंतर बिन सेम असलं पाहिजे, लक्षात राहू द्या. ठीक आहे. या ठिकाणी तुमच्याकडे एक बार मॅग्नेट आहे, ते बार मॅग्नेट घेतोय मी. त्याला ऍक्च्युली हे मॅग्नेटिक फील्ड आहे ना, या मॅग्नेटिक फील्डमध्ये असं मॅग्नेट आहे. आता हे नॉर्थ असेल, हे साऊथ असेल. सर का बरं? सांगतो समजून. बघा, नॉर्थकडून साऊथकडे मॅग्नेटिक फील्ड जात असते, माहिती आहे ना, म्हणून हा मॅग्नेट असा असतो. पण मी त्याला धरून रोटेट केलंय, मग रोटेशन्स केलं तर असं आहे. ठीक आहे, हे रोटेशन असं आहे, म्हणजे हा नॉर्थ असेल आणि हा साऊथ असेल. माहिती आहे ना, ही मॅग्नेटिक फील्ड आहे आणि हा मॅग्नेटिक फोर्स इकडे असेल आणि इथे हा असे असेल, कारण की साऊथ इकडे असं रोटेट होण्याचा प्रयत्न करेल. हा थीटा अँगल आहे तुमच्याकडे. ठीक आहे, हा मॅग्नेटिक फोर्स आहे, -mb पण तुम्ही लिहू शकता. लक्षात येतं? जास्त काही कॉम्प्लिकेटेड करायचं नाहीये. समजला असेल असे अपेक्षा आहे. यम लिहिलं असेल तर मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ असते, पोलची स्ट्रेंथ असते ती. आता इथे सरळ सरळ कोणती गोष्ट जर रोटेट होत असेल तर टॉर्क लिहितात. जसं की हा मार्कर फेकला,
फोर्स लावला लिनियर. तसं जर एखादी गोष्ट गोल फिरत असेल, रोटेशन होत असेल, तर टॉर्क वापरतात. आणि त्या टॉर्कचं जे इक्वेशन्स आहे व्हेक्टर फॉर्ममध्ये एम क्रॉस बी. तुम्ही जर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट याच्या आधीचा चॅप्टर केला असेल तर टॉर्कचा फॉर्म्युला तुम्ही असा लिहिला असेल, म्यू. म्यू म्हणजेच मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आणि इथे जे आहे हे एम मॅग्नेटिक डायपोल मोमेंटसाठी एम सिम्बॉल यूज केला. मग तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन असेल तर माहीत असेल तुम्हाला साइन थिटा यूज करावं लागतं. काय करावं लागतं? साइन थिटा यूज करावं लागेल. म्हणजे इथे तुम्हाला भेटलेला हा टॉर्क. मला वाटतं समोर जायला काय हरकत नाही आहे, सिम्पल आहे. मला काढायची आहे जसं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी आहे तसं मॅग्नेटोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. मग सर्वात आधी सर्वांना माहिती आहे साधा फॉर्म्युला लिहून देतो इथं बघा. वर्कचा फॉर्म्युला काय बरं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असं लिहिता का नाही. आता वर्क इन द फॉर्म ऑफ एनर्जी, फोर्सच्या जागी टॉर्क येईल आणि डिस्प्लेसमेंट डी थिटा येईल. हा रोटेशनसाठी. लिनियरमध्ये वर्कचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, डी एस डिस्प्लेसमेंट घेतलाय. तसं पोटेन्शियल एनर्जी वर्क इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल, जे तुम्ही वर्क करता ना, रोटेट करता. ॲक्च्युली हा मॅग्नेट कसा राहिलेला पसंत करेल? साऊथकडे नॉर्थ, नॉर्थकडे साऊथ असा राहिला. पण मी धरून त्याला जबरदस्ती अगेन्स्ट मॅग्नेटिक फील्डच्या अगेन्स्टमध्ये मी वर्क करतोय है ना, याला रोटेट करतोय ना बाबा. असं हे खरंच असं होण्यासाठी तो ऑटोमॅटिक होतो का? नाही, तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी एनर्जी लावावं लागेल, वर्क करावं लागेल. असं कोणाच्या अगेन्स्टमध्ये? मॅग्नेटिक फील्ड. कोणतंही वर्क अगेन्स्टमध्ये होतं. जसे की मी हा मार्कर धरला, वर आणतोय, कोणाच्या अगेन्स्टमध्ये? ग्रॅव्हिटेशन खाली आहे, मी वर्क करतोय ग्रॅव्हिटेशनच्या अगेन्स्टमध्ये. समजलं ना? मी चालतोय, वर्क करतो. का बरं? कोणाच्या अगेन्स्टमध्ये? फ्रिक्शन. फ्रिक्शन मला मागे खेचतंय, मी समोर जातोय. तसंच मॅग्नेटिक फील्डच्या अगेन्स्टमध्ये मी रोटेट करतोय. आणि रोटेट करणं म्हणजे वर्क होतंय. वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स कोणता? आपला रोटेशनवाला, म्हणून टॉर्क लिहिलं. आणि डिस्प्लेसमेंटला डी थिटा लिहितात. ठीक आहे. मग या ठिकाणी यू इज इक्वल टू, नीट लक्षात घ्या, मी हळूहळू करावं लागेल असे, म्हणजे छोटं छोटं वर्क होणार आहे. तर त्याला मला लिहावं लागेल असं, सर इंटिग्रेशन टॉर्क, पण हा थिटावर डिपेंड आहे, लक्षात राहू द्या. आणि डी थिटा. जुनं पुस्तक असेल तिथे एक चूक झालेली आहे, 0 लिहिलेलं आहे, इथं π/2 आणि थिटा लिहायचं. का बरं सर? का बरं हे तुम्हाला समोर कळेल. मी सांगतोय पुन्हा एकदा. जेव्हा एनर्जी परपेंडिक्युलर असतं, कोण? मॅग्नेटिक डायपोल आणि मॅग्नेटिक फील्ड, तेव्हा पाय असतं. आणि ही जी काही एनर्जी आहे π/2ला ही 0 भेटतं. म्हणजे तुमची मिनिमम पोटेन्शियल एनर्जी ही परपेंडिक्युलर असेल मॅग्नेटिक डायपोल, म्हणजे एम आणि बी हे जेव्हा परपेंडिक्युलर असतात तेव्हा मिनिमम पोटेन्शियल एनर्जी भेटतं. आणि तिथून मग थिटाला पोटेन्शियल एनर्जी वेगवेगळी भेटेल. जसं की थिटा जर तुमचा 0 असेल तर मिनिमम पोटेन्शियल एनर्जी एम बी भेटणार आहे, तुम्हाला दिसेलच समोर. ठीक आहे. जर थिटा 90 होता तर तुमची एनर्जी इथे 0 होती. जर थिटा 180 असेल, मी हे केसेस शिकवणार आहे नंतर, तुम्ही बघा याच्यात केसेस लक्षात येतील तुम्हाला. त्यावेळेस तुम्हाला मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी भेटेल. हे लक्षात राहू द्या. मिनिमम पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला थिटा 0 असेल तर, परपेंडिक्युलर असेल हा एम आणि बी, तेव्हा मिनिमम पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे ही जी काही थिटा वाढत जाईल तशी तुमची पोटेन्शियल एनर्जी वाढत राहणार. ही जी काही लिमिट आहेत हे पोटेन्शियल एनर्जीसाठी आहे. मिनिमम पोटेन्शियल एनर्जी हे π/2ला भेटतं बघा, म्हणजे 90ला भेटतं 0. आणि जसा जसा थिटा तुमचा वाढत राहतो तसा तसं तुमचं पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होत असताना दिसतंय. लक्षात आलं? हे लिमिट लक्षात आला. लोअर लिमिट वाटेल की 0 to थिटा घ्यायला पाहिजे होतं, असं लॉजिकली विचार करतील मुलं, पण तसं नाही आहे. मिनिमम पोटेन्शियल एनर्जी केव्हा भेटतं? तर π/2ला 90 असेल. ठीक आहे. चला आता येतं, नीट लक्षात घ्या. हा थिटा मल्टिप्लाय मध्ये नाही आहे, हा थिटावर टॉर्क डिपेंड आहे, याच्यासाठी थिटा लिहिला आहे. ठीक आहे ना? तर यू बघा इथे π/2 हा थिटा आहे, टॉर्क थिटा आहे जे काही एम बी साइन थिटा इंटू डी थिटा. लक्षात आलं का? तो यू इज इक्वल टू, ठीक आहे, मला वाटतं एम बी हे बाहेर काढू आपण कॉन्स्टंट, π/2 हा थिटा, हा साइन थिटा इंटू डी थिटा. मला वाटतं याचं जे काही इंटिग्रेशन आहे ते आहे काय? हे मायनस कॉस थिटा आहे.
कोणाचं? साइन थिटाचं इंटिग्रेशन हे मायनस कॉस थिटा आहे मित्रांनो. लिमिट आहे थिटा आणि हे π/2. लक्षात येतं? मला असं वाटतं तुम्हाला लक्षात येत असेल अशी अपेक्षा व्यक्त करतोय. ठीक आहे. आता या ठिकाणी हे जे केसेस आहेत ते बिन तुम्हाला लक्षात येणारच आहेत आणि सविस्तर समजणार आहेत. हे लक्षात येतं बघा. पोटेन्शियल एनर्जी हे MB. ठीक आहे. हे मायनस कॉस थिटा. कळालं? हे मायनस मायनस बघा, हे मायनस कॉस थिटा हायर लिमिट, हे थिटा आहे बरं हे. ठीक आहे. मायनस मायनस हा मायनस कॉस 90 आहे. पण कळालं का? लोअर लिमिट हायर लिमिट. लोअर लिमिट आहे कॉस थिटा मायनस हा ऑलरेडी मायनस आहे म्हणून मायनस कॉस π/2 आहे. तर या ठिकाणी U इज इक्वल टू MB. हे मायनस कॉस थिटा हा मायनस 0 आहे. सगळ्यांना माहिती आहे मायनस प्लस लिहिण्यात काय अर्थ नाही. कॉस 90 0 आहे मित्रांनो. आणि म्हणून या ठिकाणी तुमच्याकडे हा 0 तर काहीच काम नाही, मायनस येईल म्हणून पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मायनस MB कॉस थिटा भेटलेला आहे. आणि तुम्ही इथे व्हॅल्यू पुटअप करून पहा. कॉस 0 ठेवलं तर 1 व्हॅल्यू आहे म्हणून मायनस MB आलं आहे. इथं प्रूफ पण करून दाखवेल. लेट बघा, थिटा 90 असेल, कॉस 90 0 येते का नाही बघा, म्हणून 0 घेतली होती मी. इथं दिसतं. कळालं का? आणि 180 जर घेतली तर -1 मायनस मायनस प्लस MB घेतलंय. ह्या केसेस मी आता सविस्तर समजून सांगतोय. समजला असेल अशी अपेक्षा पण करतोय. हाच फॉर्म्युला जो आहे मला आणखीन कसा लिहायचा आहे न्यूमेरिकलमध्ये ते मी लिहून देतोय. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच वर्क आहे. पोटेन्शियल एनर्जीज म्हणजे काय? वर्क आहे. आणि आपल्याकडे जर इथं इनिशियल थिटा आणि हा फायनल थिटा घेतला म्हणजे ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये बघा हा फॉर्म्युला यूज कसा करायचा ते शिकवते मी. इनिशियल थिटा समजा आपल्याकडे एक मॅग्नेट आहे ते मॅग्नेट असं इनिशियली इकडे नॉर्थ इकडे साऊथ आहे माहिती आहे ना, इकडं साऊथ असतं मॅग्नेटिक फील्ड ज्या दिशेला समते. हा इनिशियली काहीतरी अँगलवर आहे. बरं ठीक आहे. इथं 0 झाला, मी 0 न घेता थोडासा टिल्टेड घेतो मुद्दा म्हणून, असं काहीतरी असं आहे. ठीक आहे. हा नॉर्थ आहे आणि हा साऊथ आहे. नंतर मी त्याला असं परपेंडिक्युलर केला बघा. हा नॉर्थ आहे हा साऊथ आहे. काहीतरी अँगल चेंज झाला ना, म्हणजे इनिशियल थिटा 0 पण घेऊ शकता असं काही नाही. मी म्हटलं ना असा मॅग्नेट घेतला हे पण घेऊ शकता. आणि माझ्याकडे याचं लिमिट फॉर्म्युला आहे MB साइन थिटा इंटू डी थिटा. माहिती आहे ना, हा तुमचा टॉर्क आहे आणि थिटा आहे. टॉर्क इंटू थिटा है ना, कारण की फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट जसं वर्कमध्ये शिकतात. आता बघा मी वर्क कसं काढतो ते नीट लक्षात घ्या. MB मला वाटते MB याचा मायनस कॉस थिटा आपल्याकडे फॉर्म्युला आलेला आहे. ही हायर लिमिट आहे आणि हा लोअर लिमिट आहे. राईट आहे बेटा? बघा MB साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस थिटा हायर लिमिट लोअर लिमिट. मी वर्कचा फॉर्म्युला तुम्हाला न्यूमेरिकलसाठी करून देतोय. लक्षात राहू द्या. मग हा MB नीट लक्षात घ्या. हायर लिमिट थिटाच्या जागी थिटाच आला मायनस लोअर लिमिट, पण लोअर लिमिट ऑलरेडी हा आहे. मला वाटतं कळत असेल कदाचित. बघा हा मायनस कॉस थिटा मायनस ह्या ऑलरेडी मायनस आहे ना, मायनस मायनस प्लस होणार आहे. हा फॉर्म्युला मला यूज करायचा त्यावेळेस मला कळायला पाहिजे. मी काय देतो मायनस कॉस थिटा मायनस मायनस प्लस कॉस इनिशियल म्हणजे जो पूर्वी बेसिक होता तो. तर इथं येईल MB नीट लक्षात घ्या. कॉस थिटा नॉट म्हणजे इनिशियल आणि हा फायनल कॉस थिटा. हा असा फॉर्म्युला न्यूमेरिकलमध्ये है ना यूज कुठे करायचा? हा कुठे यूज आहे? हा न्यूमेरिकलमध्ये. लक्षात राहू द्या. न्यूमेरिकलमध्ये असल्या प्रकारचे फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. सर हे काय आहे? काहीच नाही, सिंपल आहे. मी तुम्हाला सांगतोय. जर तुमच्याकडे थिटा 180 होता त्यावेळेस 180 असताना मला माहिती आहे की सर तुमचा जो काही पोटेन्शियल एनर्जी आहे ते प्लस MB भेटली होती. आठवता? जर सर तुमच्याकडे थिटा 90 होते तेव्हा पोटेन्शियल एनर्जी 0 होती. आत्ता मी केसेस लिहून दिलेल्या आहेत. आणि जर थिटा सर तुमच्याकडे 0 होता तर मिनिमम पोटेन्शियल एनर्जी होती असं मी तुम्हाला लिहून दिलं. आता हे फक्त ग्राफद्वारे मला इथं एक्सप्रेस करायचं आहे. बघा थिटा 0 आहे. बघा हे थिटा असतं, हे 0 इथं असेल ना, इथं 90 180 270 असं असेल का नाही? समजलं ना? ही एक्स ॲक्सिस थिटासाठी आहे. जेव्हा 0 थिटा 0 आहे तेव्हा मायनस MB दिसतं. ठीक आहे? कळतं
किंवा मी स्वतः पण ग्राफ तयार करू शकतो. इथं जर तुमच्या लक्षात येत असेल तर ग्राफ कसा तयार करावा, कसा ड्रॉ करावा माहिती नसलं तर बघा, पहिल्यांदा मस्तपैकी हे घ्या. या ठिकाणी बघा आपल्याकडे व्हॅल्यूज लिहायच्यात. आपल्याला हे थीटासाठी दाखवलेलं आहे. हे 0 अँगल आहे. इथं आपण 90 घेतला असेल 90 आणि इथं आपण काय घेतलेलं असेल 180. लक्षात येतं. जेव्हा 0 आहे हे बघा 0 ही वाय ॲक्सिस जी आहे ही एनर्जीसाठी आहे. ही कोणासाठी आहे एनर्जी. यू इज द एनर्जी. आणि हे थीटासाठी आहे एक्स ॲक्सिस. ठीक आहे. तर इथं आपल्याकडे बघा -MB एक लाईन आहे, एक 0ची आहे आणि एक +MB लाईन आहे. ठीक आहे. आपण मस्तपैकी डॉट डॉट मारून घ्यायचे. ठीक आहे. हे बघा जशी ही 0 एनर्जीची लाईन म्हटलं, हे अँगल आहे बरं. 0 90 180 अँगल आहे अलॉंग द एक्स ॲक्सिस. अलॉंग द वाय ॲक्सिस ह्या व्हॅल्यूज आहेत एनर्जीच्या. मग 0 आहे. वरी जर गेलं तर +1 जूल, 2 जूल, 3 जूल, 4 जूल, तसं MB जूल आहे, काहीतरी एनर्जी आहे. तसं मायनस खाली असणार आहेत, -1 जूल, -2 जूल, तसं -MB जूल. कारण की हे व्हेरिएबल आहेत, माझ्याकडे कॉन्स्टंट व्हॅल्यू नाही आहेत. मी डेरिव्हेशन शिकवतोय, मी न्यूमेरिकल व्हॅल्यू पुटअप केलेल्या नाही आहेत. लक्षात घ्या. मग मला एक लक्षात आलेलं, ह्या लाईन कशासाठी मारलं बघा. ही +MB असेल तर या लाईनवर येईल, 0 असेल तर या लाईनवर येईल, -MB असेल तर या लाईनवर. मला कळालं की जिथं 0 अँगल आहे, आता ही व्हॅल्यू 0 आहे आणि अँगल पण 0 आहे बरं, दोन्ही आलेलं आहे. तिथं -MB म्हणजे सुरुवात इथून करा म्हणते. मग म्हणता 90 बघा 0 अँगल 90 180 असं चाललं मी वर. मग 0वर जा. 0 लाईन म्हणजे ही एनर्जी 0 आहे पण अँगल 90 आहे. नीट लक्षात घ्या. नंतर 180 व्हॅल्यू +MBची लाईन. +MBची लाईन इथे आहे कुठे, म्हणजे मला कसं जावं लागेल असं बघा. -MB कडून 0 कडे गेलो, ही 0 लाईन इकडे बघा. 0 कडून कुठे जायचं, प्लसकडे जायचं, प्लसकडेच गेलो असं. लक्षात येतं कशी व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. ऑक्सिलेशन मी खूप खतरनाक शिकवलं, तुम्ही जर पाहिलं असेल तर. चला आपल्याला आता इथं पिरियड काढायचा आहे. हा जोय काही आपल्याकडे मॅग्नेट आहे बघा, हा मॅग्नेट आहे. या मॅग्नेटची पिरियड एक रोटेशन होण्यासाठी लागणारा पिरियड काढायचा आहे आणि तिच्यासाठी आपल्याला काही चॅप्टरची मदत सुद्धा घ्यावं लागणार आहे. बघा आपल्याकडे मस्तपैकी असला हा मॅग्नेट आहे भाव. हा नॉर्थ आहे, हा साऊथ आहे सर. इथे अँगल आहे थीटा, हा B आहे. इकडे अशी एनर्जी लेवल असेल. ठीक आहे. 2L लेंथ असते. ठीक आहे. हा जो रोटेट होतो त्याच्यासाठी लागणारा वेळ, आपल्याला कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ, कंप्लीट काय रोटेशन, एक रोटेशन कंप्लीट असं जो असं रोटेशन किंवा ऑक्सिलेशन ही म्हणता येईल याला. रोटेशन तर नाही करत. लागणारा वेळ, त्याला डेफिनेशन पण लिहू शकता. टाइम टेकन बाय बार मॅग्नेट टू कंप्लीट वन ऑक्सिलेशन. एक ऑक्सिलेशन करण्यासाठी लागणारा वेळ आपल्याला काढायचा आहे. बरं, तुम्हाला एक असं आठवतं का की सर ऑक्सिलेशन नावाचा चॅप्टरमध्ये टॉर्क इज इक्वल टू I d² थीटा अपॉन dt². बरं नाही सर लक्षात. चला बरं हे तर आठवते का, टॉर्क इज इक्वल टू I इंटू अल्फा. I अल्फा. अल्फा म्हणजेच डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह, डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज अँग्युलर एक्सेलरेशन. नाही समजत, चला काय हरकत नाही. मला सांगत व्हेलॉसिटी म्हणजे काय भाऊ, लिनियरमध्ये dx अपॉन dt. एक्सेलरेशन म्हणजे काय, व्हेलॉसिटी बदलणे, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीत बदल होत असेल, व्हेलॉसिटी बदलत असेल ना इथं, अशी ऑक्सिलेशन होतंय म्हणजे. मग व्हीची व्हॅल्यू माझ्याकडे आहे बघा, d अपॉन dt. व्ही आहे आपल्याकडे dx अपॉन dt. लक्षात येतं काय होईल बरं, d²x अपॉन dt². बस हा जो फॉर्म्युला लिनियरमध्ये आहे आणि हा अँग्युलरमध्ये आहे, कारण एक्सच्या जागी थीटा येतं. तर ह्या साध्या साध्या गोष्टी माहीत पाहिजे, नसतील माहीत ते करून घ्या. म्हणून आपल्याला टॉर्क इज इक्वल टू I d² थीटा अपॉन dt². समजतं. पण आपल्याकडे जो टॉर्क आहे तो आहे MB साइन थीटा. पण इथं मी मायनस साईन घेणार आहे. का बरं, हा रेस्टोरिंग टॉर्क आहे. कारण की माझा मॅग्नेट इकडे गेला तर त्यावेळेस आपण पॉझिटिव्ह घेतलीच आहे. आता तो वापिस असं येणार आहे, म्हणजे जाताना आपण मॅग्नेटला असं रोटेट केलं मी एक्सटर्नल फोर्स लावून,
अँटी क्लॉकवाईज, त्याला सोडलं तर तो क्लॉकवाईज येईल, अपोजिट दिशेने येईल, म्हणून इथं मायनस आलं. हे कळणं गरजेचं आहे. पण साइन थिटा आपल्याला खूप मोठा घ्यायचा नाही. साइन थिटा अप्रॉक्सिमेटली थिटा, त्याला खूप धरायचं आणि रोटेट करायचं असं काही खेळणं थोडी भाऊ ते. एकदम छोटं ऑक्सिलेशन्स करायचं. ठीक आहे. तर इथं टॉर्क इज इक्वल टू मायनस एम बी थिटा. राईट आहे. टॉर्कची व्हॅल्यू माझ्याकडे आहे, तुम्ही पुटअप करतो, आय डी स्क्वेअर थिटा अपॉन डी टी स्क्वेअर मायनस एम बी थिटा. ओके. तर इथं बघा डी स्क्वेअर थिटा अपॉन डी टी स्क्वेअर मायनस एम बी डिवायडेड बाय आय इंटू थिटा. लक्षात येतं. पण असंच आपल्याकडे ऑक्सिलेशन नावाचा चॅप्टर, आता थोडंसं मी आधीच सांगितलं बघा, रोटेशनल मोशन म्हणजे रोटेशनल डायनामिक्स, ऑक्सिलेशन चॅप्टरचं भरपूर मिश्रण आहे. ठीक आहे. असंच एक इक्वेशन लिहिलं आहे, ते होतं डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स असं इक्वेशन होतं. आणि मला लक्षात येते की हे लिनियरसाठी वापरतात एक्स असल्यामुळे, आणि थिटा म्हणजे रोटेशन असेल तर लिहितात. वाव, हे रोटेशनच आहे ना. हे सॉरी, हे लिनियर आहे, म्हणजे स्प्रिंग होती अशी अशी स्प्रिंग करायची, आणि हा रोटेट होण्यासाठी सिमिलॅरिटी आहे बघा. म्हणजे ओमेगा स्क्वेअरच्या जागी माझ्याकडे लिहिलेलं आहे सर इथे एम बी अपॉन आय. ओमेगा इज इक्वल टू होईल एम बी अपॉन आय. समजतात. पण खरा पिरियडचा फॉर्म्युला आहे 2 पाय अपॉन ओमेगा. कळालं का ओमेगा का काढत होतो आपण? म्हणजे पिरियडचा फॉर्म्युल्यामध्ये आता आपल्याला सबमिट करायची व्हॅल्यू आणि खतम करायचं. बघा 2 पाय, इथे ओमेगाची व्हॅल्यू आहे सर एम बी डिवाइडेड बाय आय. डिवाइडचा डिवाइड न्यूमरेटर जातो, सगळ्यांना माहिती आहे, म्हणून इथं 2 पाय. याचं झालं काय, खाली मुडकं वरी पाय. समजतं. हा तुमच्याकडे पिरियड आहे. आय इज द मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, लक्षात राहू द्या, है ना. मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, सॉरी. त्यानंतर एम मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. बी इज द मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे ना, मॅग्नेटिक फील्ड हे माहीत पाहिजे. हा फॉर्म्युला लक्षात राहतो. कधी कधी याची फ्रिक्वेन्सी विचारली तर रेसिप्रोकल करून घ्यायचं. फ्रिक्वेन्सी आपल्या याच्यात दिली नाही, पण मी तरी सांगतोय ॲडव्हान्समध्ये. तर इथे होईल, याला उलटं करायचं 1/2 पाय. बघा हा फॉर्म्युला उलटा लिहितो, बाकी काय नाही, एम बी डिवाइड बाय आय. ही फ्रिक्वेन्सी काही लोक एफने काही एनने दाखवू शकतात, तर तो तुम्हाला ॲडव्हान्समध्ये माहीत पाहिजे. त्यासाठी पिरियडचा फॉर्म्युला टी इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ आय डिवाइड बाय एम बी. ठीक आहे. हे डेरिवेशनचं. सर आम्हाला थिअरी खूप लिहायचं जमत नाही हो, काय करावं? काही ताण नको घेऊ, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. समजलं का? भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. भावड्या सोप्या गोष्टी आहेत यात. ठीक आहे. चला आता आपल्याला एक छोटंसं नन्नासा मुन्नासा असा प्रकारचं एक न्यूमेरिकल सॉल्व करू, जे की तुमच्या पुस्तक टेक्स्टबुक आहे त्याच्यामधलं आहे. एक्झाम्पल 11.1 आहे. बार मॅग्नेट आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. कधी एक लक्षात घ्यायचं, जेव्हा न्यूमेरिकल लिहाल तेव्हा गिवन डेटा येईल. ठीक आहे. गिवन डेटामध्ये तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया आय लिहायचं आहे. हे झालं 500. ठीक आहे, ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर. पण लक्षात घ्या हे एस आय युनिट नाही, एस आय युनिटमध्ये मला करावं लागेल. तर मला जर माहिती नसेल तर काय करू सर? तर बघा 1 ग्राम म्हणजे 10⁻³ kg असतं, आणि 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर असतं. पण हा सेंटीमीटर स्क्वेअर आहे सर, पण याचा पण स्क्वेअर करावा लागेल का? हो, यांचा स्क्वेअर करा. तर 10⁻⁴ मीटर स्क्वेअर कुठून आलं हे कळणं गरजेचं आहे. खूप विद्यार्थ्यांना माहिती नसतं, मग मला त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतात, म्हणून मी इथं सांगतो. बघा हे ग्राम म्हणजे 10⁻³ आणि हा 10⁻⁴. इथं झाला आता हा kg ग्रामचं आणि मीटर स्क्वेअर झाला. म्हणजे आय वाटल्यास तर तुम्ही एक काम करा, पॉईंट शिफ्टिंग करा. हे 10⁻⁻5 आले. बघा हे -2 खाल्ला, -1 राहिला होता, -1 -4 -5 kg मीटर स्क्वेअर. प्रॉपर युनिट असणं न्यूमेरिकलमध्ये महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आता बघा, मेक 10 ऑक्सिलेशन पर मिनिट इन हॉरिझॉन्टल प्लेन. अच्छा, 10 ऑक्सिलेशन झाले पर मिनिटमध्ये, म्हणजे तुम्ही त्याला फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणू शकता.
आणि व्हॉट इज द मॅग्नेटिक मोमेंट एम काढायचं सांगितलेलं आहे. हॉरिझॉन्टल कंपोनंट अर्थ मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला दिलेलं आहे. आता या ठिकाणी फ्रिक्वेन्सी जी दिलेली आहे हे ऑक्सिलेशन पर युनिट टाइम. फ्रिक्वेन्सीचे डेफिनेशन जर माहीत नसेल तर मी सांगतो बघा. ऑक्सिलेशन पर युनिट टाइमचा अर्थ असा आहे की एका सेकंदात किती ऑक्सिलेशन झाले. पण इथं यांनी घोळ करून ठेवला. यांनी काय म्हटलं 10 ऑक्सिलेशन केले आणि ते केले एका मिनिटात. पर युनिट टाइमचा अर्थ आहे एका मिनिटामध्ये किती ऑक्सिलेशन झाले तर 10 झालेत. मला लक्षात घ्या मिनिटात नाही सेकंदात काढावं लागतात. सेकंदात, कारण की सेकंद हे एसआय युनिट आहे, मिनिट हे एसआय युनिट नाही आहे, आर नाही आहे, डे हे एसआय युनिट नाही आहे. हे लक्षात आलं असेल आणि समजलं पण असेल. आता जर तुम्ही जर फ्रिक्वेन्सीचा जर फॉर्म्युला ठेवला असेल तर बघा 1/t. मग कॅपिटल टी कोण असेल बरं? हा बरोबर आहे. म्हणजे मला हे 0 0 कॅन्सल करून तो 1/6 कारण 0 0 कॅन्सल झाले तर टीच्या जागी 6 दिसतात, म्हणून कॅपिटल टी 6 सेकंड असं लिहिता येऊ शकतं. अच्छा, त्यानंतर हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्ड ऑफ आर दिलेलं आहे बी 0.36 गॉस. ठीक आहे, मला काढायचं यम. हा माझा उद्देश आहे. मला असं वाटतं सरळ सरळ आपल्याकडे लॉग टेबल पण आहे, लॉग टेबलद्वारे तुम्ही करू शकता. आणि सोप्या भाषेत मला वाटतं इथं गॉस दिलेलं आहे. तर टेस्ला तुम्हाला माहीत असेल 1 टेस्ला म्हणजे काय. 1 टेस्ला म्हणजे 10⁴ गॉस आहे. राईट आहे, कारण की टेस्ला वेब पर मीटर स्क्वेअर हे बीचे युनिट आहे मॅग्नेटिक इंडक्शन मॅग्नेटिक फील्डचे. म्हणून इथे मी लिहू शकतो 0.36 10⁻⁴ टी. टी इज द टेस्ला. चला, माझ्याकडे पिरियडचा खरा फॉर्म्युला तर सर असा आहे हो, आहे ना, I/MB. सर आय दिलेला आहे, यम मला काढायचंय, बी सगळं आहे सर. बघा T² बघा इथे 4π², हे आय झाला, हा झाला MB. मला यम काढायचंय म्हणून मी 4π² डिवायडेड बाय हा बी आणि हा टीचा स्क्वेअर आहे. चला बरं, चला 4π² व्हॅल्यू, चला π² व्हॅल्यू लक्षात घ्या 9.86. काय 7 पण घेतात, काही लोक 9.872 घेतात. ठीक आहे ना, मी ही फिक्स व्हॅल्यू मी घेतलेली आहे. एक आय मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे 5 × 10⁻⁵ डिवायडेड बाय बी मॅग्नेटिक फील्डला जर सर मी इथं कन्व्हर्ट जर केलं तर 36 × 10⁻⁶ होईल. हे कळालं भावा, पॉईंट शिफ्ट केलेला आहे. टीचा स्क्वेअर आहे, टी किती दिलं, T6 म्हणजे 36. चला, मला असं अपेक्षा आहे की सगळेजण हे कॅल्क्युलेशन्स करतील आणि याला इथंच विराम त्यांना जातील. किंवा मी माझ्या पद्धतीनं करायचं असेल तर करू पण शकतो, किंवा कॅल्क्युलेशन नसतील करायचं तरी पण ऑप्शन्स आहे. 5 × 20 होतील, हे जवळपास 20. ॲक्च्युली तर याला जर अप्रॉक्सिमेटली 10 लिहिलं असं चाललं असतं, पण टेक्स्टबुकमध्ये तसं लिहित नाहीत किंवा बोर्डमध्ये तसं लिहिलं जात नाही. लक्षात घ्या, तिथं तुम्हाला लॉक टेबल एक्झॅक्ट करावा लागतो. तर तिथं तुम्हाला अप्रॉक्स हे 10च्या जवळपास आहे पण अलाउ नाही आहे. तर हे झालं 20 सर, हे झालं 9.86. हे जर वर जर गेले सर तर लक्षात घ्या 10⁻⁴. हे कळालं का 10⁻⁴? नसेल कळालं तर पुन्हा 10⁻⁻⁵. हा -6चा +6 झाला, 10⁻⁶ मधून 1 गेला +1. आणि 36चा किती पॉवर येतो ते बघावं लागेल. किती पॉवर नाही, मल्टिप्लिकेशन किती येईल, 36 × 36 है ना, 36 आले, 3 18 21 बरोबर आहे. आणि 3 सका 18, 18 आणि 1 लाचा 3 9 आणि 1 10, 6 9 1296 बरोबर आहे. ओके, 1296. ठीक आहे. चला, तर आपल्याकडे आता मला या रफला सगळ्यांना कट करावं लागेल. तुम्हाला नोट डाऊन करायचं असेल तर हे तर असं माहीत पाहिजे. तुम्ही व्हिडिओ थांबून हे लिहून घेऊ शकता. ग्राम किलोग्राम हे माहीत पाहिजे. मला वाटतं 12वीचे विद्यार्थी असतील तर माहीत असावं, नसलं तरी करत चला. काही काही विद्यार्थी आहेत असे बिन सर नव्हतं मला माहिती आहे, असू शकतात, सांगता येत नाही, टाळता येत नाही काही. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी मी 10⁻² लिहू शकतो आणि मल्टिप्लिकेशन बघा
साइन 2 12, m इज इक्वल टू हे झाले 12 है ना. बघा इथं मी हे करतो 2 ने मल्टिप्लाय, साइन 2 12, हातचाला 1, 8 16 1 17, ठीक आहे, हातचाला 1 आणि 92 18 1 19. या ठिकाणी जर विचार केला तर हे एवढंच उत्तर येईल, एवढं उत्तर येईल. का बरं? हा 0 मुळे 1 पॉईंट शिफ्ट झाला होता, 98 झाला, आणि या 10⁻² मुळे तर 986 मी लिहिलेला आहे. विचार करा थोडासा, हा 0 मुळे 1 पॉईंट शिफ्ट झाला आणि या 10⁻² मुळे 1 पॉईंट शिफ्ट झाला, असे 2 पॉईंट शिफ्ट झाले. डिवायडेड बाय 1296. चला याचा करू आता लॉग, बराबर आहे. आणि लॉग ऑफ 1296. तुम्हाला मेंटीचा कॅरेक्टरिस्टिक्स थोडं माहीत पाहिजे. कॅरेक्टरिस्टिक्स याचा किती येतात? 1 2 3 4 म्हणजे 3, 1 सोडून पॉईंट आहे ना. n-1 म्हणजे नंबर डिजिट किती आहेत? 4 आहेत. मग 1 मायनस करा, इथे बिन 3 येईल. आता तुम्हाला बघायचा लॉग 19चा 7 मध्ये, तर तुम्हाला लॉग काढायचा आहे 19चा 7 मध्ये. 19चा तुमचा 7 मध्ये बघायचा आहे. माझा आला, तुमचा पण तोच येतो का नीट लक्षात घ्या. 29 45 आणि मेन डिफरन्स 2 मध्ये मला वाटतं 29 45 आणि 4 29 49 29 49 29, ठीक आहे, हे यायला पाहिजे होतं. आता 12चा 9 मध्ये, 12चा 9 मध्ये माझ्याकडे जो आला तो 1106 आला, 1106 आलाय. आणि मेन डिफरन्स 6 मध्ये 21 आला का? बघा 21 येते का? 21 म्हणजे 27 झाला, म्हणजे 1127 यायला पाहिजे होता. 1127. जर डिव्हिजन असेल तर लॉग टेबलमध्ये सबट्रॅक्शन केली जाते. इथे 2, इथे पण 2, इथं 8, इथे 1, इथं 0. आता याच्या अँटीचा लॉग बघायचा असतो, ठीक आहे. अँटीचा लॉग बघायचा आहे. कसं बघणार आहे? समोरचं पेज काढायचं आहे. तुम्हाला जर येत नसेल तर फिजिक्स ज्ञान मुकेश नायक लॉग टेबल प्लेलिस्ट, काय नाव टाकायचं? फिजिक्स यूट्यूबला ज्ञान मुकेश नायक लॉग टेबल प्लेलिस्ट टाका, पूर्ण भेटेल तिथं. चला तुम्हाला पॉईंट बघा तिथे दिसते 0.18 माझ्याकडे आहे. 0.18, त्याला 18 वाचत नसतात, 0.18च वाचतात. 2 मध्ये माझ्याकडे जे आहे ते आहे 15-21 आणि मेन डिफरन्स एकच म्हणजे 15-22 यायला. 15-22 नीट लक्षात घ्या. 15-22 असा नंबर आला. एक सोडून पॉईंट लिहित असतात, एक सोडून पॉईंट, ठीक आहे. आणि याचा युनिट येईल अँपियर मीटर स्क्वेअर, असं युनिट यायला पाहिजे. तुम्हाला कसं काय युनिट कळतं सर? पार्ट असतात का? नाही, मला फॉर्म्युले पार्ट आहेत. याचा फॉर्म्युला खरा आहे IE. आय म्हणजे करंट, करंटचं युनिट अँपियर आणि एरियाचा मीटर स्क्वेअर. असलं तुमच्याकडे 1.5-4 आलं चालतंय, एवढं फरक चालतंय. बघा इथे एकाचा फरक चालतं, इथं 2चा आणि इथं 3चा फरक चालतं, ठीक आहे. तर हे तुमचं आन्सर परफेक्ट आलं असं मला वाटतं. चलायचं. चला समोर तुमच्याकडे एक टेक्स्टबुक असेल, त्याच्यामध्ये एक्सरसाइज असेल मित्रांनो. ते टेक्स्टबुकमधली एक्सरसाइजचं क्वेश्चन्स तुम्हाला इथं सोडवायचं आहे. तुमच्याकडे टेक्स्टबुकमध्ये त्या क्वेश्चनचा नंबर जशाला तसा दिला, 5 नंबरचा क्वेश्चन्स आहे आणि मी तुम्हाला तो क्वेश्चन नंबर इथं लिहिलेला दिसतो. सर्वात आधी जेव्हाही क्वेश्चन्स येणार तेव्हा गिव्हन डेटा लिहायचं. काय लिहायचंय? गिव्हन डेटा लिहायचं. लिहिलं? वाचा. वर्क डन फॉर रोटेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट m आहे. थ्रो काय केलेलं आहे? 90 डिग्री फ्रॉम द मॅग्नेटिक मॅरिडियन n टाइम्स यायचं. वर्क डन टू रोटेट थ्रू द 60, फाइंड द व्हॅल्यू ऑफ n काय असेल. त्यांचं म्हणणं आहे जे वर्क डन 90ला असेल, घेतलं बघा है ना, थ्रू द 9 फ्रॉम इट्स मॅग्नेटिक मेरिडियन इज म्हणजे इक्वल टू लिहा, लिहिलं. n लिहिलं, n टाइम्स म्हणजे मल्टिप्लाय. कशाचं वर्क डन आहे ते? वर्क डन 60 डिग्रीचं. तर या n ची व्हॅल्यू काय असेल नीट समजून घ्या. काय काय म्हणतं त्यांचं म्हणणं आहे, वर्क डन हे रोटेट होणारे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट m आहे थ्रो 90 डिग्री फ्रॉम इट्स मॅग्नेटिक मेरिडियन इज n टाइम्स म्हणजे n घ्यायचं टाइम्स कशाला? वर्क डन टू रोटेट द 60 डिग्री, फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. ठीक आहे. आता माझ्याकडे मी तुम्हाला एक वर्कचा फॉर्म्युला लिहून दिला. हे गिव्हन एवढंच आहे माझ्याकडे. आता याच्यामध्ये केसेस आहेत बघा. केस नंबर 1 पहिली आपण घेऊ.
इथे इनिशियली जो काही थिटा असणार आहे इनिशियली तो 0 आहे. कधीही तुम्ही 0 पासूनच चालू करसाल ना, हे मॅग्नेटिक फील्ड आहे आपल्याकडे, आहे की नाही, अशी अशी मॅग्नेटिक फील्ड आहे. या मॅग्नेटिक फील्डमध्ये आपल्याकडे एक मॅग्नेट आहे, बार मॅग्नेट आहे, तो असा राहण्याचा प्रयत्न करतो इनिशियली नॉर्थ आणि साऊथ. ज्या दिशेला मॅग्नेटिक फील्ड तिकडे नॉर्थ असतो. थिटा इनिशियली हा कळाला. आपल्याला रोटेट किती सांगितलं, 90 करायचा. म्हणजे या मॅग्नेटला आपल्याला असं करायचं, नीट लक्षात घ्या, असं करायचं, म्हणजे वरी नॉर्थ आणि खाली साऊथ असलं पाहिजे, असं करायचं, असं म्हणणं आहे त्यांचं. म्हणजे दुसरा जो काही थिटा आहे त्याला थिटाच म्हणायचा आपण 90. म्हणजे इनिशियली आहे आपल्याकडे 0 आणि आपण रोटेट केलेला थिटा म्हणायचा तो 90 आहे. आणि वर्कचा फॉर्म्युला मी तुम्हाला हे 90 साठी म्हणून असं लिहितो. ठीक आहे, चालेल, ठीक आहे. काय लिहिलं होतं मी, MB है ना. काय लिहिणार आहे इथं, कॉस इनिशियल थिटा मायनस कॉस फायनल थिटा. जर तुम्हाला हा फॉर्म्युला बघायचा असेल पुन्हा मी शिकवला का नाही बाबा, चेक करतो बघा. वर्क इज MB कॉस इनिशियल थिटा मायनस कॉस फायनल. ठीक आहे, तुम्ही रोटेट केलेला थिटा आहे. हा इनिशियल म्हणजे मॅग्नेट इनिशियली कसा आहे. ठीक आहे, तोच फॉर्म्युल्याद्वारे मी इथं सॉल्व करतोय. चला सर, वर्क डन हे 90 साठी आहे आपल्याकडे. तर MB इनिशियल थिटा 0 आहे सर, कॉस 0 असणार आहे आणि हा कॉस 90 असणार आहे. राईट आहे, सगळ्यांना कळाला असेल इथे मला वाटतं. 90 साठी आहे MB, हा 1 आहे सर आणि हा 0 आहे कॉस 90. हे घेण्याची काहीच गरज नव्हती, डायरेक्ट तुम्ही लिहू शकला असता इथे. जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर ही स्टेप तुम्ही काढून टाका. ही 90 साठी वर्क डन भेटलेलं आहे MB. ठीक आहे, हे ॲज पर विश आहे, ह्या स्टेप ठेवायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट हे ठेवलं तरी चालतं. ठीक आहे, चला. तसं 60 साठी केस नंबर 2. केस नंबर 2 इथं इनिशियली 0 आहेत आणि आता तो 60 डिग्रीमध्ये म्हणजे असा घ्यावा लागेल. आता मी काही डायग्राम काढत बसत नाही, कारण की आता मी एकदा तुम्हाला समजून सांगण्यासाठी एक केस घेतली है ना. डायग्राम ड्रॉ करायची का, बिलकुल नाही करायची. कशासाठी देत आहे मग सर, समजण्यासाठी. हे फील आणणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला. तर इथं 60 साठी तोच फॉर्म्युला आता बघा, MB है ना कॉस 0 बरोबर आहे. मी डायरेक्ट आता फॉर्म्युला माहिती आहे ना म्हणून ठेवतो. हा कॉस 60 चालेल ना, कारण की ही स्टेप घ्यायची गरज नसते. तर 60 डिग्रीसाठी घेतलं आपण, नीट लक्षात घ्या. MB ही व्हॅल्यू 1 आहे, मला वाटतं कॉस 60 हाफ असतं म्हणून वर्क डन ऑफ इथे MB इथून 1 मधून हाफ गेला, हाफ राहिला म्हणजे 2 डिवायडेड घ्यावं लागेल. कळालंय का. मला असं अपेक्षा आहे की बाबा हा इक्वेशन्स आणि हे इक्वेशन्स आपल्या या गिव्हनमध्ये टाकता येईल. गिव्हनमध्ये टाकू, पुटअप करू, इक्वेशन 1 मध्ये पुटअप करतोय. ठीक आहे, बघा 90 ची व्हॅल्यू माझ्याकडे MB. ठीक आहे, N ओके सर. 60 ची जी व्हॅल्यू आहे आपल्याकडे ती आहे MB डिवाइड बाय 2. तर सगळ्यांना लक्षातच आलं असेल आता. तर हे MB कॅन्सल, हा 2 इकडे येईल, तर N इज इक्वल टू 2 टाइम्स होईल असा त्याचा अर्थ आहे. वर्क डन 60च्या 90 जो आहे तो है ना, कदाचित कळालं असेल. N इज इक्वल टू 2 कसं आलं हे सगळ्यांनाच कळालं असेल अशी अपेक्षा आहे माझी आहे सर. तुमची आम्हाला माहीत नाही सर. करायचं, जायचं समोर भावा. टेक्स्टबुकमध्ये एक 8 नंबरचं एक्झाम्पल आहे, नीट जर वाचलं तर उत्तर येईल. चला, गिव्हन डेटा लिहा. सर्वात महत्त्वाचं गिव्हन डेटा. काही मुलं म्हणतात सर गिव्हन डेटाला मार्क असतात का, बिलकुल मार्क नाही. गिव्हन डेटा पुटअप करण्याचे मार्क आहेत आणि गिव्हन डेटाला प्रॉपर अरेंज करण्यासाठी आधी लिहिणं गरजेचं असते. म्हणजे सर भाऊ SI युनिटमध्ये नसतील तर कन्व्हर्जन करावं लागतं CGS टू SI युनिट. जसे की इथं मी करून घेतलं बघा, तुमच्या लक्षात आलं असेल. ग्राम सेंटीमीटर त्याला केलं मी kg मीटर स्क्वेअरमध्ये केलं है ना. हे प्रॉपर लिहिले ना आपण, कॉस टू टेस्ला केलं. हे महत्त्वाचं आहे बरं. हे जर नाही केलं तर काही खरं नाही. चला, मॅग्नेटिक निडल प्लेस युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक मोमेंटम. हे चुकला, अँपियर मीटर. सर तुम्हाला कसं काय माहीत असते. अरे भाऊ तेच शिकवायला ना, मॅग्नेटिक मोमेंट अँपियर मीटर स्क्वेअर. आत्ताच फॉर्म्युला सांगितला की एमचा फॉर्म्युला खरा I/A आहे. आयचं युनिट असतं करंट आणि एरियाचं मीटर स्क्वेअर. त्याच्यामुळे आम्हाला कळतं, तुम्हालाही कळत असेल, विषय तो नाही आहे, पण माझं सांगणं काम आहे. कधी कधी तर मला युनिटवरून एखाद्या वेळेस शब्दाचा अर्थच लागत नाही पटकन,
असला शब्द वापरतात की त्याची वाट लावतात. मग त्यावेळेस त्या युनिटवरूनच लक्षात येते बा गिव्हन डेटामध्ये काय त्याला, हा ना. कधी आपल्या डिक्शनरीत बाप जन्मी शब्द पाहिला नाही असे शब्द टाकतात काही काही, लज कलाकार असतात काही काही लोक, मुद्दामून टाकतात. बघा मॅग्नेटिक मोमेंट घेतलं, मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया ठीक आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया कळालं नसेल कळालं तरी पण कळून जातं युनिटवरून, है ना. आणि काही काही एक्झामिनरला खतरनाक असतात बरं, kg मीटर स्क्वेअर. इट परफॉर्म 10 कम्प्लीट ऑक्सिलेशन इन 6 सेकंद. 10 ऑक्सिलेशन केला 6 सेकंदात. ठीक आहे. व्हॉट इज द मॅग्नेट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आपलं टार्गेट आहे बी काढायचं. ठीक आहे. आणि 10 ऑक्सिलेशन्स केले कम्प्लीट, अच्छा 6 सेकंदात. पण पिरियड त्याला उलटा लिहावं लागेल मला सर, 6/10. सर असं का बरं लिहिलं तुम्ही, तर आधी असं लिहिलं फ्रिक्वेन्सी म्हणजे 10 ऑक्सिलेशन पर युनिट टाइम, टाइम 6 सेकंद असं आहे. भाऊ मी पिरियड लिहिलं, पण पिरियड म्हणजे रेसिप्रोकल असतो, समजलं का. पिरियड याचा रेसिप्रोकल असतो म्हणून उलट लिहिलं. तर घाबरू नका, नाही तर लगेच घाबरतात आपले भावड्यांनो. बघा 3 सेकंद. चला बरं सर आता बी काढायचंय. पण सर मला तर पिरियडचा फॉर्म्युला माहिती हो, 2π√I/MB. चला बघा बरं याच्यात टी दिलं हो सर, 4π माहिती आहे सर, एम दिलं हो सर, बी काढायचं आय दिलं जमला. चला स्क्वेअरिंग करा. टी स्क्वेअर हा झाला 4π²I/MB. मला बी काढायचं, मला काय करायचंय बी काढायचंय. तर बी इज इक्वल टू, नीट लक्षात घ्या, 4π² डिवायडेड बाय एम आणि हा टी स्क्वेअर. चला तर 4π व्हॅल्यू मी तुम्हाला आत्ताच सांगितलेली आहे की 9.86 घ्या. काही लोक 9.872 घेतात, ते नीट लक्षात घ्या. ठीक आहे. पायची स्क्वेअर, आय मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 7.2 10⁻⁻7 आहे, डिवायडेड बाय एम आहे 2 × 10⁻⁻2 आहे, आणि टीचा स्क्वेअर करायचा आहे. मला वाटतं याचा डायरेक्ट स्क्वेअर करून 9/25 चालेल का बाबा. टीचा स्क्वेअर 3/5 स्क्वेअर केला मी. चला भावडांनो लक्ष दे रे बाबा. हे झाले 2 हे झालं 9×8 = 72. पण 0 पॉईंट काय घेतलं कळालं असेल. 9×8 = 72 कळतं ना. थोडं डोकं लाव. 25 2 50. तर वरी 50 कसे आले कळाले का भावड्यात. 50 कसे आले कळाले. हे कळालं का तुला 9.86 आणि हे 0.8 कळाले. कुठून आले ते 25 2 50 9.86 हे 0.8 हे वर गेल्यावर 10⁻⁻5 राहिले रे बाबा. कळतं. -2 वर गेले तर +2, 7 मधून गेले -5. किंवा याला मला थोडंसं कॅल्क्युलेशन 8×5 समजतं का बाबा. या पॉईंटनं हा 0 काढून टाकला, पॉईंट काढला, मग 8×5 कळाला. 9.86 × 10⁻⁻5. चला बरं 4 मल्टिप्लाय, 4 × 24 हा चाले 2, 4 × 8 = 32, 2 = 34, 3 आले 9 × 36 39. लक्षात घ्या हा पॉईंट मी इथे शिफ्ट केलं 98.6 होईल. 98.6 एकच सोडून पॉईंट आहे, तर इथे पॉईंट येईल माझ्या मताने. नीट लक्षात घ्या. हा पॉईंट इथं शिफ्ट का झाला, खरा इथं व्हायला पाहिजे होता 2 सोडून, पण या 0ने हा पॉईंट शिफ्ट केला. 10⁻⁻5 इथं टेस्लामध्ये लिहू शकतात. पण लक्षात घ्या फिजिक्समध्ये असं लिहितात बरं की 1 सोडून पॉईंट असला पाहिजे. तर इथं 2ने शिफ्ट केला म्हणून -3 टेस्ला किंवा वेब/मीटर² बिन तुम्ही ठेवू शकता. तुमच्या बुकमध्ये कसं दिलं 3.9 है ना, 48 चालतं इथं. 10⁻⁻3 टेस्ला किंवा वेब/मीटर². तर मला अशी अपेक्षा आहे की न्यूमेरिकल तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करा. न्यूमेरिकल खूप मोठमोठाले न्यूमेरिकल येत नाही. तुम्ही जर बघितलं असेल 2-2 मार्काचे जास्त न्यूमेरिकल होतात. मला वाटते बी सेक्शनमध्ये 5 न्यूमेरिकल येतात 2-2 मार्काचे, आणि डी सेक्शनमध्ये 3, असे 8 2 16 मार्क तुम्हाला छोटे छोटे न्यूमेरिकल येतात.
खूप मोठे येत नाहीत. प्रॅक्टिसचा खेळ आहे, बिना प्रॅक्टिस शिवाय काही होणार नाही. अपेक्षा व्यक्त करतो हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडला असेल. प्रॅक्टिस चांगली करत असाल तर निश्चितच तुमचा हा भरोसा, तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. भेटूया अशा सेशनमध्ये पुन्हा. बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.